सांगली जिल्हा परिषदेमध्ये मोठा ट्विस्ट. राष्ट्रवादीच्या नवीन अटीने भाजप चिंतेत. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहे. 6 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या अटीने भाजपचे टेन्शन वाढणार आहे. सविस्तर बातमी अशी: सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमका कोणाचा अध्यक्ष होणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहे. महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ठेवलेल्या अटीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक मिरजेतील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेत 1.25 वर्ष अध्यक्षपद देईल त्याच पक्षाला पाठिंबा द्यायचा असा निर्णय जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या या अटीमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जयंत पाटील यांचे नेतृत्व या पक्षाचे करत आहे. राष्ट्रवादीच्या अटीमुळे जयंत पाटील यांना सत्ता स्थापन करण्याची संधी असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित घोरपडे यांनी सत्ता स्थापनेबाबत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय आम्हाला घ्यायचा असून सर्व घडामोडीविषयी पक्षाध्यक्षांना भेटून माहिती देणार आहोत, असे एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. सांगलीतील सत्ता समीकरणाचे गणित असे: सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 18 आणि काँग्रेसकडे 11, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे 1 अशा एकूण 30 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. महायुतीमध्ये भाजप 16, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 6 आणि शिवसेना गटाकडे 7 जागा आहेत. रयत क्रांती संघटना आणि जनस्वराज्याकडे प्रत्येकी 1 अशा 31 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अटीमुळे सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळंच वातावरण तापलं असून भविष्यात पाहूया सत्तेचे केंद्र कोणाकडे जाते. मात्र यामुळे